तर आता मंदिरातनं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही कशेळी नाही देवघळी बीचवरती आलो आहे आणि मागचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. थांबा. हा खूप सही आहे, खूप सही आहे, खूप छान बीच आहे बघा. खूप सही बीच आहे हा. आणि खाली तेजस आणि शुभम जरा खाली गेलेत तिकडे थोडा वाईप करण्यासाठी. आम्ही वरच थांबलो, ऊन भरपूर आहे म्हणून. आणि मंदिरामध्ये गेलेलो मगाशी थोडं एक मिसगाईड झालं की ती आतमध्ये जी गाभाऱ्याची मूर्ती होती ती विष्णूची नव्हती, ती सूर्यदेवाची होती. तिथे एक काका होत्या, त्यांनी आम्हाला खूप चांगलं इन्फॉर्मेशन दिली सर्व मंदिराबद्दल. मंदिराचं सर्व वैशिष्ट्य समजून सांगितलं, कसं काय त्या मूर्तीचं काय हे होतं, कुठे ती भेटली, कधी आणली, कशी स्थापित झाली, मंदिराला नाव कसं पडलं, ते सर्व सांगितलं. प्लस आम्हाला थोडेफार बोलतात ना, त्यांना आवडलं, आमचा अप्रोच आवडला मंदिराकडचा. आणि त्यांनी आम्हाला हे सुद्धा सांगितलं की कशी तुम्ही लोक चांगले आहात आणि तुम्ही जरा संस्कृती जपा, हे जपा. खूप छान वाटलं आम्हाला त्यांच्याशी बोलून. तिथे आम्ही आमरस पण पिला थोडासा आणि आता या बीचजवळ आलो आहे. इथे आता आमच्या बाईक्स पार्क आहेत आणि हा समोर व्ह्यू बीचचा. आणि एक इकडे मला अशी छोटीशी फट दिसली. मंजुमल बॉयजचा मूवी बघितला असेल तर हे बघा, हे खाली खूप डीप आहे. ही जी गॅप आहे इथून लांब राहिलेलंच बरं. आता बघू, आता पुढे कुठे जायचं आहे माहीत नाही मला. आमचे आयटर्नरी हेड श्री 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 सिद्धेश कोलते आणि श्री 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 तेजस प्रभू हे जे लोकेशन ठरवतात आणि जे स्पॉट ठरवतात आम्ही तिथेच जातो फक्त. आता माहीत नाही पुढे कुठे जाणार आहे. आणि लोकेशन वर्थ आहे, खूप भारी लोकेशन आहे.